ये मूल मंत्र यंत्र का, ये मंत्र लोकतंत्र का, ये देश हित का सूत्र है। तू देश हित में ओट कर, तू ओट कर, तू ओट कर, तू ओट कर। सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्ह्यामध्ये 1918 लिटर दारूसह 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सविस्तर वृत्त असे की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। या कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्ह्याभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या कारवाईत 1918 लिटर दारूसह 1 वाहन असा एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन मादगुंडी यांच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू, आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून 1380 लिटर हातभट्टी दारू व लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून 75 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे। तसेच अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील व दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या समवेत न्यू पाछापेठ येथील महादेव गुरुपाद बुरकल्ले यांच्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता 16 प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये साठवून ठेवलेल्या फ्रूट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या 384 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी त्यांचे पथक यासह हब्बू वस्ती देगाव नाका येथील गौतमी कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल नागमोडे यांच्या ताब्यातून विदेशी दारूच्या 10 बाटल्या व देशी दारूच्या 40 बाटल्या जप्त केल्या आहेत। दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकानं न्यू पाछापेठ येथे अशोक भालचंद्र शाह हबीब यांच्या ताब्यातून 25 लिटर व हनुमंतू नारायण बुद्दुल यांच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून 146 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध व समाधान शेळके यांच्या पथकाने विडी घरकुल कुंभारी परिसरात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका इसमास हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 ED 8204 यावरून कापडी पिशवीमध्ये मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 15 बाटल्या व रॉयल स्टॅग विस्कीच्या 10 बाटल्या व 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 30 बाटल्या अशी वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी वाहन जागेवर सोडून फरार झाला आहे। या कारवाईत वाहनाच्या किमतीसह 66,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याच पथकानं विडी घरकुल कुंभारी परिसरात विरास्वामी नागेश क्यामा यांच्या ताब्यातून 30 लिटर व नरसव्वा लक्ष्मण गोडा यांच्या ताब्यातून 80 लिटर ताडी जप्त केली आहे। तसेच विडी घरकुल कुंभारी परिसरात छापा टाकून 400 लिटर ताडी जप्त केली आहे। भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे व सुरेश झगडे यांच्या पथकानं जुना विडी घरकुल परिसरात राकेश शिवाजी पवार यांच्या ताब्यातून 400 लिटर व गांधीनगर येथील आकाश अप्पू जाधव यांच्या ताब्यातून 150 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। याच पथकानं बापूजी नगर परिसरातील अंबादास शंकर चिल्लाळ यांच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्रायडे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशानं साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 192 बाटल्या व 2 लिटर क्षमतेच्या 2 बाटल्या असा एकूण 33,920 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केलाय। प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकानं मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावामध्ये पद्माबाई बाळप्पा येड्डे हिच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 39, दिलीप मारुती लोहार यांच्या ताब्यातून 44 व सुनील बाळू भोसले यांच्या ताब्यातून 52 बाटल्या जप्त केल्या आहेत। पंकज कुंभार यांच्या पथकानं आष्टी तालुका मोहोळ या ठिकाणी स्वप्नील लक्ष्मण व्यवहारे यांच्या ताब्यातून 7.5 लिटर विदेशी दारू साठा जप्त केलाय। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 423 गुन्ह्यामध्ये 1,39,58,000 किमतीचा 1,91,345 लिटर दारूसाठा जप्त करण्यात आलेला आहे।